रोडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेली 1339 हे तुरीचं गोदावरी तुरीचं वाण आहे। हे आम्हाला खामगाव केविकेच्या प्रमुख डॉक्टर हनुमान गरुड सर यांच्या माध्यमातून आम्हाला हा बियाणे प्लॉट भेटलेला आहे। यामध्ये मी आज 45 दिवस झालेले आहे। याची मी छाटणी करणार आहे। त्याचा मी तुरीचा अंतर हा 7 फुटावर आहे आणि रोपातील अंतर 1 फूट आहे आणि यामध्ये आंतरपीक म्हणून मी हे मूग घेतलेला आहे आणि मुगाला पण खूप शेंगा लागलेल्या आहेत। त्यामध्ये मी कामगन सापळे, चिकट सापळे, पक्षी थांबे हे पण लावलेले आहेत। यावरती तुम्ही बघू शकता किती पांढरी माशी, मवा, तुडतुडे, हिरवे तुडतुडे हे चिटकलेले आहेत आणि कामगन सापळ्यामध्ये पण काही नर पतंग हे अडकले आहेत। हा असा माझा गोदावरी तुरीचा प्लॉट आहे। यामध्ये मी कामगन सापळे, चिकट सापळे, पक्षी थांबे याचं पण नियोजन केलेलं आहे कीड नियंत्रणासाठी। आजपर्यंत मी ह्याला 1 निमार्काची आणि 2 दसपर्णीची फवारणी घेतलेली। त्यामुळे माझा हा नैसर्गिक प्लॉट आहे। आज मी तुरीची छाटणी करणार आहे। ती छाटणी परभणी कृषी विद्यापीठ आणि पाणी फाउंडेशनच्या जी शेतीशाळा आहे या शेतीशाळेवर आम्हाला केलेल्या मार्गदर्शनामधून जी शेंडा खुडणी करायची 45 दिवसानंतर ही शेंडा खुडणी मी करत आहे। मी बोगळादेवी नैसर्गिक शेतकरी गटातील एक सदस्य रामप्रसाद अशोक डोईपुरे आणि माझ्या गटातील प्रत्येक सदस्य तुरीची शेंडा खुडणी करणार आहे। धन्यवाद।